बऱ्याचदा एक प्रश्न प्रकर्षाने विचारला जातो की गुरु मोठा की भगवंत. ह्याच्यावर आपल्या संस्कृतीमध्ये अनेक वर्णनं सापडतात. महर्षी व्यासांपासून अनेक संत महंतांनी गुरुची महती वर्णन केलेली आहे. पण ह्याचं वर्णन सांगत असताना महानुभव पंथामध्ये लीळा चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये एक उल्लेख येतो तो असा: चांदणे कैसे नसता मृगांक, सूर्य नसता अर्घ कोठुनी, जैसे नेत्राविनन दिसे पदार्थ, मंथने विनन निवडे नवनीत, तैसेची सद्गुरु वाचनीन मिळे परमार्थ, गुरु वाचनीन देव देवळात. लक्षात ठेवा, वर्णन असं सांगतं की चांदणे कैसे नसता मृगांक, अनंत चांदण्यांनी भरलेलं आकाश आहे, पण त्या आकाशामध्ये जर चंद्र नसेल तर त्याला काही किंमत नाही. सूर्य नसता अर्घ कोठुनी, अर्थात सूर्यच नाहीये तर अर्घ म्हणजे त्याची किरण आपल्यापर्यंत कशी पोहोचणार. नेत्राविनन दिसे पदार्थ, समोर जग कितीही सुंदर आहे पण ते बघण्यासाठी नेत्रच नाहीये तर काहीही उपयोग नाही. मंथने विनन निवडे नवनीत, मंथन केलं नाही, घुसळलं नाही तर आपल्याला लोणी मिळणार नाही. तैसेची सद्गुरु वाचनीन मिळे परमार्थ, सद्गुरु नाही तर परमार्थिक सुख कसलंही आपल्याला मिळणार नाही. परमार्थिक असो आध्यात्मिक असो कसलंही असो मिळणार नाही. आणि सद्गुरु वाचन देव देवळात. लक्षात घ्या, कितीही परमेश्वराची भक्ती करा, भगवंताची अनंत सेवा करा, पण ती सेवा करत असताना जो गुरु सोबत असला तर ती सेवा त्याच्या पायात 100% जमा होते. एक वर्णन असं सांगतंय की भगवान विष्णू, भगवान महेश्वर अर्थात शंकर आणि भगवान ब्रह्मदेवांनी जर एखाद्या व्यक्तीला शाप दिला तर त्या शापापासून एखाद्या माणसाची मुक्ती होईल नाही होईल, पण जर गुरुनं ठरवलं तर तो शाप देखील काही काम करू शकणार नाही. असं म्हणतात की समजा या तिघांनी शाप दिला तर कदाचित गुरु त्या व्यक्तीला त्यापासून वाचवू शकेल, पण जर गुरुनं शाप दिला तर तिन्ही जगाचे दाते करते संहार करते आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून गुरु सर्वश्रेष्ठ आहे. पहिला नमस्कार गुरुला करा, नंतर भगवंतापर्यंत जावा. आत्म्यात असलेला भगवंत, त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठीची महत्तम वाट म्हणजे गुरु आहे. म्हणून त्या गुरुला मनापासून शरण जावा, सगळ्यांचं कल्याण होईल. तस्मै श्री गुरुवे नमः.